जुही काय म्हणते? काय घरचे लोक की कसे वाटले तुला आता? चांगले नाही वाटले काय? आता मी तर काही दिवसभर घरी होतो नाही, पण आता तू सांग बा कसे वाटले तर. मोहितजी खूपच छान वाटले तुमच्या घरचे लोक मला. खास करून मोहिनीताई. मोहिनीताई तर खूप छान आहे स्वभावाने आणि समजून पण घेतात. साड्या घालणं पण मला शिकवलं त्यांनी आणि काही चुकलं ना तर समजून पण घेतात मला. पण बबिताताई नाही चांगली वाटली काय? आई बाबांनी चांगले वाटले काय? बबिताताई पण खूप छान आहे. त्या म्हणजे एकटं आहे की बोलत नाही, म्हणजे काहीच बोलत नाही. आणि मोहिनीताई अशा आहे, दिवसभर बोलत राहतात. तर मला ना परक असं वाटलंच नाही ते. असं वाटलं की मी स्वतःच्याच घरी आहे आपल्या आणि अनोळखी कोणी आहेच नाही आपल्यासाठी. माहित आहे मोहितजी, त्या मोहिनीताई आहे ना, मोहिनीताईकडचे भाऊजी आले होते आज. तर आईंनी माहित आहे त्यांना चांदीचं ताट दिलं म्हटलं. हा, चांदीचं ताट मोहिनीताईनं दिलं आणि जे बबिताताई आहे ना त्यांना पितळचं ताट दिलं. असं का बरं? हो, तिचा पहिला अधिक महिना आहे म्हणून दिला असं. बबिताताईचं दुसरं आहे. पहिला आणि दुसऱ्याचा काय फरक पडते? पण मग नाही सारखं तर कमी जास्त द्यायला पाहिजे होतं. चांदीची एखादा ग्लास, एखादी वाटी निदान असं तरी बबिताताईंना दिलं पाहिजे होतं. ते मला माहित नाही बा, काय केलं काय नाही, काऊन केलं तर तेवढं काही आपल्याला माहित नाही. भाऊजी गेले काय मग मोहिनीताईच्या इच्छे? थांबलेही नाही मग तर मी येईपर्यंत. हो, फक्त ते एका तासासाठी आले होते. म्हणजे त्यांना ना वेळ नव्हता. ड्युटीवरून आले होते म्हणते ते, ऑफिसवरून. फक्त सांगून आले होते म्हणते की येते मी, म्हणजे एका तासात येतो बा, असं सांगून आले होते म्हणते ते. म्हणून खूप लवकर गेले ते. मग कपडे गिपडे नाही घेतले काय? भाऊजीले कपडे, ताईला साडी गिडी नाही घेतली काय? घेतले ना. बबिताताई गेल्या होत्या त्या दिवशी आणायला साड्या आणि ड्रेस. आणि ते पिहू नाही का, पिहूसाठी पण ड्रेस, सगळ्यासाठी आणलं त्यांनी. आणि माझ्यासाठी पण 2 साड्या आणल्या. अरे बापरे, जुईसाठी आणल्या काय? असं. अन तू आता साडी घातली होती, मग ते कोणाची होती? ते साडी मोहिनीताईंची होती. मोहिनीताईंनी मला घालायला दिली होती. म्हणे घाल बरी तू जोई, म्हणे छान दिसेल म्हणे तुला. मग मी म्हटलं माझ्याजवळ साडी नाही ताई, तर त्यांनी त्याच्याजवळची दिली होती मला. तीच साडी होती ते. हा काय, चांगलं आहे बा. जमलं मग तुमचं रे ननद भाऊजाईचं मस्त. नाही तर लोकांच्या घरी तर असं आहे, नंदा भाऊजाईचं बिलकुल पटत नाही. हो, जमलं आमचं, खरंच खूप छान जमलं. आता माहित पडते समोर, आता सध्या नवीन नवीन आहे तू. आता समोर अजून माहित पडते काय होते काय नाही तर. आता मोहिनीताई डिलिव्हरीसाठी येईन तर तुला तर लय करायला लागेल जुई मग 2-3 महिने. करणार ना मोहितची मी, खरंच करणार ताईंचं. आणि तसं पण ना त्या मला जास्त त्रास नाही देणार, माहित आहे मला. बाबा बोललीच नाही आहे ना तुझ्यासोबत शेवटी? नाही, माझ्याशी नाही बोलले. पण मी केलेला स्वयंपाक मात्र जेवले आणि चेहऱ्यावरून मला जाणवलं की बाबा खुश आहे म्हणून. हो, आता बाबाची नाराजी दूर करायला लागेल ना. पण मोहितची कशी करणार तुम्ही नाराजी दूर? करतो आता, पाहतो काय करायचं आहे काय नाही, तर जे करायला लागेल ते करतो. पण बाबाची नाराजी तर दूर केल्याशिवाय राहत नाही मी. बर बा, करा तुम्ही, तुम्हाला काय वाटते काय नाही तर. चला मी जातो आता तिकडे थोडीशी. आता कुठं जातो? आता मी ताईसोबत गोष्टी करायला जातो. आता मला गमून नाही राहिली. तिकडे जातो, त्याच्या खोलीत बसतो, मस्त गोष्टी करतो. पागल आहे का तू? आता रात्र झाली तर झोपून राहिल्या असं, आणि तिथं काय त्याची झोप मोड करायला जातं काय? बस आता चुपचाप झोपून राह. मोहित, जुही, काय करून राहिले रे? झोपले काय? जागेच आहे? जागेच आहे ताई आम्ही. या ना तुम्ही अंदर. काय झालं ताई? काऊन काऊन आली म्हटलं तू एवढ्या रात्री? एवढी रात्र कायची झाली रे? 10 वाजले जमतेम. एवढ्या लवकर कोण झोपते बाबा? आमच्या घरी 10 वाजता जेवणच करतो आम्ही. हो ताई, भाऊजी आलते मध्ये ना आज? हो, आले होते. ते अधिक महिन्याचं दान घ्यायसाठी आले होते ते. त्याला म्हटलं घंटाभरासाठी तरी या, म्हणून आले होते ते. ते येतच नाही होते नाही तर. नाही, जुई सांगून राहिली होती ना मला आता, म्हणून म्हटलं. आले होते रे, घंटाभर तर थांबले ते. जेवणही नाही केलं त्यानं, जेवण आलो म्हणे आणि चालले गेले बातच. काय दिलं होतं अधिक महिन्यात मग आईनं? चांदीचं ताट. बापरे, चांदीचं ताट दिलं तुले? अन बबिता ताईले दोघीले दिलं असेल ना मग? नाही, बबिता ताईला पितळचं ताट दिलं. त्याच्यात ते ताट, वाटी, गिलास राहत नाही देवाजवळ ठेवायचं, ते दिलं. असं कोण? तुले चांदीचं आणि बबिता ताईले पितळचं? तू अधिक महिना पहिला होई म्हणून होई काय? मग बबिता ताईले पहिल्या अधिक महिन्यात घेतलं काय? अरे मोहित, तसं नाही आहे ते. ते चांदीचं ताट माझ्या शिकून मी घेतलं. त्या भाऊजीनं पैसे दिले होते मला. म्हणे तिथं सासूच्या घरी सांगायसाठी लागल ना, काय दिलं विचारते ना. बाई सासू तशी नाही विचारते. आम्हाला पंचायत जास्त आहे तिच्या अंगात भरल्या, म्हणून त्यानं पैसे दिले होते. का तू आईला सांगजो म्हणे कायच्यात चांदीचा ताट आणा आणि मला देऊन द्या बा. हो असं, तेच तर म्हणून राहिलो का तुले चांदीचं ताट आणि बबिता ताईले कोण बा पितळचं ताट? बबिता ताईनंच घेतलं. हे आईनं नाही घेतलं. हे महागच झालं ना, तर ताईनंच आणला स्वतः. हो काय? चांगलं आहे बा, बरं आहे तुमचं, मस्त आहे. तेवढ्या बाबतीत मग माझी बायको मस्त आहे ना. तिला अधिक महिन्याला झालं कर
ना दिवाळीले ना दसऱ्याला काहीच नाही झाला ग. कायची मस्त आहे रे. तिले माय नाही बाप नाही, तिले आठवण नसून येत काय? हा, बाकीचं पोरीचं पाहू पाहू तिले नाही तिचं मन भरून येत असेल काय? का कुठं गेलो पाहिजे, आलो पाहिजे? हा, का कोणत्याही महिन्यात म्हटलं सण येऊन जाते, काही येऊन जाते, तर चल बा घंटाभरासाठी मायच्या इथं गेलं पाहिजे. हे तर सगळ्याच पोरीला आठवण येते. तिचं दुःख तिले माहित बिचारीले, तू म्हणतं मस्त आहे म्हणतं. हो ताई, त्याच्यावर नाही म्हणून राहिलो मी. म्या म्हटलं बा जसं असं चांदीचं घ्या, सोन्याचं घ्या, जवायचं सासूचं टेन्शनच नाही म्हटलं. म्हणजे आपली आई म्हणूच नाही शकत तिले तर तुझ्या माईनं काही दिलं नाही म्हणून. हा, हे बरोबर आहे म्हणा. चला झोपा मग दोघे जण, मी जातो आता. हा ताई ठीक आहे, झोप मग लवकर लवकर. जास्त वेळ जागत नको, जो वर्ष चांगलं नसते जागणं. नाही जागत गिगत नसतो रे मी तर झोपून जातो लवकरच. चल मग ठीक आहे, जातो मी. हा ताई ठीक आहे, जाय. मला तर असं वाटे का तुला आवडते का नाही आवडत गाव. गाव आवडणं मेन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोक गावातले आवडते नाही आवडत म्हटलं प्रॉब्लेमच आहे म्हटलं. अजून माफत जायला लागेल म्हटलं पुण्यात. नाही आवडण्यासारखं काय आहे इथं? सगळं चांगलं आहे म्हटलं, मस्त आहे. तू शहरातली असून म्हणतं का चांगलं आहे. काही काही खेड्यातलेच लोक खेड्यातलं गाव आवडत नाही म्हटलं. खेडं गाव आवडत नाही. तर बरोबर आहे ना. त्याला शहर पाहायचं असते, शहर वाल्यानं पहिलंच पाहिलं असते, म्हणून त्याला गाव पाहायचं असते. आता परी आली तर बरं तरी वाटून राहिलं जरासं. नाही तर काल तर असा जीव करे माया का काय करू ना काय नाही बापा. कुठं गेली म्हटलं हे. एका दिवसाचं सांगितलं आणि 2 न 3 दिवस लावले या आले. आता नाही होत बापा काम करणं. लय केलं आता, जीवाच्या पड्याल करून टाकलं. आता मनही करत करायला ना, आता होतही नाही माणसाकडून. मी तर म्हणतो ह्या माणूस वावरातच काम कसं करत असेल काय मी बापा. एक माणूस कमी नेते आणि स्वतःच करते. आता म्हातारपणात होते तरी काय व काहीच होत नाही. आता भाजला पापड नाही फुटाले पाहत. आता या पोरीला पाहून सारे करायला लागन बाई चालली म्हणते तर. जवळ काय माहित काही येते घ्यायला तर परीला सांगून देतो. परीला एवढं काही करता येत नाही, ते कशी करन. हिले म्हणणं गुन्हाच आहे छायाले, कारण ते करतच नाही. म्हटलं तरी करत नाही, नाही म्हटलं तरी करत नाही. त्याच्यापेक्षा साधंच करायला लावतो तिले. साधं सुद्धा कर म्हणून इले खाऊ घाल आणि जाऊ दे तिकडे लवकर. माया पोरीपेक्षा सोनापूरला म्हटलं सगळं म्हटलं स्वतः करून घेते. सासूला जराशी तकलीफ नाही देत का काही नाही देत. हे पोरगी बापा जीव घेणीच आहे. सासूच्या घरी काय माहित कशी राहते ना कशी नाही. सासू कडक आहे, तिचा मालक कडक आहे म्हणून जमलं हिचं. नाही ते इथं पडली राहिली असते आता. परी बाई परी, जरासं प्रेमानं घ्या लागन, तेव्हा कुठं सुना करते. नाही तर बस अरे रावी जर दाखवली तर मग ते दाखवता येते. आपण आपली दाखवली तर त्याही दाखवून काय. परी परी काय होते बाई, काय म्हणता तुम्ही? अहो बाई परी, मी काय म्हणतो, हे छाया आहे का नाही, हे म्हणते मी गावाला जातो म्हणते, तर तिला पाहुणचार करायला लागत होता. आता तुला तर काही एवढं सगळं येईन नाही. पूर्णाचा येईन काय तुला, पुरण गिरण शिजवता येईन काय? नाही येणार नाही काय? तर असं कर, वरण भात भाजी पोळी लावून दे. ना आंबे आणले की त्या सासऱ्यानं, आंब्याचा रस करून घे. बस हिला पाहुणचार करून टाक. आता बाई मला पुरणाची पोळी वगैरे नाही येत. म्हणूनच म्हणून राहिली तुले नको करू म्हटलं. फक्त साधं सुद्धा कर, तिले अन जेवायला घालून दे आणि बस जाऊ दे तिच्या गावाले. घ्यायला येणार का त्यांना? काय मी बाबा, सांगितलं असतं नाही तिनं तर काय सांगावं. आपण विचारू का त्यांना? विचारून पाय, तुला सांगत असन तर सांगितलं तर ठीक. जातो म्हणते, नाही जात म्हणते. तू काय कर, तिले पाहुणचार करून दे. हा, मग त्याच्यानंतर ते जाओ का नाही जाओ असं होईन. अधिक महिना सरला तरी मला पाहुणचारच नाही केला. काही आणलं काय मग आता बाई त्यांच्यासाठी? यंदा म्या विकत काहीच नाही आणलं बाई तिच्यासाठी. घरी कणी चांदीच्या समय आहे, एक देऊन देतो त्याच्यातली तिले. हो आता बाई देऊन द्या त्यांना. का व तुले काय दिलं मग तिथं? हिच्या घरी आपलं वैशालीच्या घरी काय दिलं मग तुले? त्यांनी मला साडी दिली, यांना पैसे दिले, 1000 रुपये दिले यांना, नारळ टावेल दिला, आणि ते बताशे नसते का, बताशे, तिळाचे लड्डू, अनारसे आणि एक तांब्याची प्लेट दिली. एवढं दिलं. आणि मग वैशालीला काय दिलं? मला नाही माहित आता बाई, वैशाली ताईला काय दिलं तर. तिले काही दिलं असन बाई चांदीचं, आणि तुला देऊन दिलं पितळचं तांब्याचं. देऊ दिलं आता बाई, ते त्यांची मुलगी आहे, मी थोडी त्यांची मुलगी आहे. पण त्यांनी माझं केलं हेच तर खूप मला लागते. दिखावा आहे व सारा दिखावा आहे. तू चांगली राहिली पाहिजे म्हणून केलं त्या वैशालीनं असं. काही पण असं आता बाई, पण केलं ना त्यांनी. मला आई नाही आहे, पण आईचं कर्तव्य तर पूर्ण केलं ना. मी काय म्हणतो, आता तू स्वयंपाक कर, पण ते केस बांधून ठेव बाई पहिले. सारे केस पडते स्वयंपाकात. मग कधी जेवायला मन नाही करत, ताटात केस निघालं म्हणजे कधी भाजीत निघून जाते, कधी काय म्हणते पोळीत निघून जाते. ते केस कधी तू बांधून ठेवत जाय, व तर जुडा बांधत जाय जरासा. माझे केसच तसे आता बाई, काय करणार मी? पण काय करून म्हणजे बांधता येते त्याला, मोकळेच ठेवा लागते का त्याला बापा? बरं बांधते मी आणि करते स्वयंपाक आता बाई. हो कर. मी काय म्हणतो, रसात जराशी साखर जास्त टाकजो, असा फिक्का फिक्का बनवू नको. ओके ओके आता बाई, करते. आता हिच्यावर एकट्या परिवर्षण सारायचं बर्डन. आता ह्या दोघी तर खायच्या येते सध्या, पुरा 7वा महिना करूनच येते आता तिकून. बरं आहे बापा, 7वा महिना करून आल्या तिकून तर माया मागं तरी टेन्शन नाही राहील. नाही तर इथं करायला लागते न असं तसं, पाया बोलावा, पाय ना आणा, हे आणा ते आणा, अजून मला दगदग होईन. पण आता नातू होईन मले, मग तर मला वागवा लागत जाईल.
ह्या कामं करत जाईन ना मला लेकरं वागवा लागत जाईन. मग कायचं मला झोपायला भेटते आणि बसायला भेटते. नाही बापा, एवढं मी कष्ट घेतच नाही. सुरुवातीपासूनच तिच्या मायजवळ ठेवतो. कमीच मागवतो मी. आजीचं बनवते मला आयाबाई आता. लेकरं सांभाळायला यायचे, एक सोडून 2-2. लोकांच्या घरात एकच राहते. माझ्या घरात 2-2 लेकरं राहीन. सारखे ते थोय म्हणून मले भांडत जाईन चांगले. आई काऊन बसली व? काय करू आता, बसली निवांत. आता एकटी आहे घरात, काय करू? ते परिसर करून राहिली, मी बसली इथं. आई तुला एक गोष्ट माहित आहे काय झाली तर? नाही बा, मला नाही माहित. कोणती गोष्ट होय? अबो तू सुनले का मोहिनी? हा, काय झालं मग तिले? झालं का लेकरू एवढा लवकर केलं काय भरती दिले? नाही ना बाई. अबो मोहिनीचा भाऊ नाही काय भाऊ, त्यानं म्हटलं पोरगी आणली लग्न करून तिकून पुण्यातून. काय बोलतो व? कोण सांगायचे आहे तुले? खोटी गोष्ट असेल ना तर भल्ली लाता काशीन तू. मी काय लाता खाईन? पोरगी त्यानं आणली, लग्न त्यानं केलं, लाता मी खाईन काय? नाही म्हटलं खोटी गिटी बोलशील तर. आई खोटी कायले बोलन मी? मला समजलं म्हटलं. पण त्याला काय गरज पडली हो बापा पैन आणायची पोरगी? ते नाही माहीत मले कायसाठी पैन आणली त्यानं पोरगी लग्न करायसाठी. अन घरातले म्हणते सगळे आवडली म्हणते, पप्पा मस्त राहून राहिले म्हणते. कोणच असं म्हटलं नाही म्हणते का कायले आणली पोरगी, काऊन आणली, मस्त. आणि आता लग्न करून द्यायचं ठरलं म्हणते त्याचं, लग्न करू बा म्हणून त्याचं. असं काय? कोण्या समाजाची वय होते? मला काय माहित बाई कोण्या समाजाची वेळ काय माहित. आणि कोणही असो काय करावं लागते, पोरगी तर होईना, लग्न तर पोरीसोबत केलं त्यानं, हे महत्वाचं आहे बा. ते तुमच्यासारख्या लोकांना शिवून पडली कोण्या समाजाची वेळ काय होय. मी तर म्हणतो कोणतीही असो, पोरगी आणली ना त्यानं, एखादी भूतीन तर नाही आणली ना. हो बाई ते आहे, एक तर पोरीने भेटून राहिल्या, आता तर कोणी कोणत्या करून राहिले, काय फरक पडते? पोरगी भेटायची मतलब चांगलं झालं. मग मी म्हणतो बापा चांगलं केलं म्हणून त्यानं, नाहीतरी बापानं काही पोरगी पाहिली नसती चांगली त्याच्यासाठी, त्यानं शहरातली पोरगी केली. नाही तर असं कराई, एखादा फोन लावून पाय मोहिनीले, माहीतच पडते. सांगते काय तर तुले? ते कायले सांगा नो मला सांगायला जाईन ते पेशल इथं, ते नाही सांगणार काहीच. तुला माहीत झालं ना मस्त, आज नाही उद्या आपल्याला माहीत होऊनच जाईन. मग परीले तर माहीतच असेल हे गोष्ट. आता ती तिकडे गेली होती तर होऊ शकते गेली असेल तिच्या घरी. परी वा हा परी, काय झालं आता बाई? तू आता म्हटलं मोहिनीच्या घरी गेली होती काय? नाही, मोहिनी ताईच्या घरी नाही गेलो आम्ही फक्त वैशाली ताईच्याच घरी गेलो. तिथंच राहिलो फक्त 2 दिवस आणि तिसऱ्या दिवशी लगेच वापस आलो इकडच्या इकडे. ही गोष्ट खोटी नाही आता बाई, आम्ही नाही गेलो तिकडे. हो तर तेच विचारून राहिली मी तुले. अहो त्या मोहिनीच्या भावानं लग्न केलं म्हणते, पोरगी पळून आणली म्हणते त्यानं. काय बोलता आता बाई, मला नाही माहिती गोष्ट. पण आणि मला तर वैशाली ताईंनी पण नाही सांगितले. मला तर वाटतं त्यांना पण माहित नसेल ही गोष्ट. मी तर त्यांचा भाऊ बघितलाच नाही. पहिले येतो आपल्या घरी, भाऊ भिजले, अक्षित गिक्षित लावाले, राखी बांधाले. पण आता तो पुण्याला गेला कधी शिकाले, तेव्हापासून नाही आला. बस आता त्याला लय दिवसाचं पाहिलं नाही. आता तर वयकतो का नाही वयकत त्याला. बाबा मी जातो म्हटलं आज गावाले. मग कोण बेटा जवळ नाही येत काय घ्यासाठी? एकटी जातो म्हणतो काय? एकटी जात असं तर मग मी चाल तुला बसून देतो गाडी. बाबा त्याचं आता वावरा पाण्याचं चालू आहे कनी, तर ते म्हणे मी काही येत नाही म्हणे, तू येऊन जाजो म्हणे, बसून मागजो म्हणे बाबाले. नाही तर मग आहेच किती दूर बाबा एसटी स्टँड. गेलं तिथपर्यंत बसलं गाडीत गावच्यानं चाललं आपलं गावाले. ते बरोबर आहे बेटा, पण मी नेऊन देतो ना तिथपर्यंत, थांबून जाते अजून 1-2 दिवस. नाही बाबा आता लय दिवस झाले ना. आता पिऊची शाळाही लागते, तिला आता शाळेतही टाकलं कनी, तिची शाळा लागते. सुरुवात चांगली राही तर बरं राहते. वावराचे कामं चालू राहते तर मला सकाळीच उठून डब्बाही करून द्या लागते. आणि सासू कोणी कधी होते कधी नाही होत बाबा. आता त्याही थकल्या म्हाताऱ्या झाल्या तर मग आपण केलं तर बरं राहते. तशी माझी सासू करून घेते बाबा, म्हणून मला एवढं काही टेन्शन नाही सासूच्या आहे ना. कुठेही जायला भेटते यायला भेटते, काही म्हणत नाही माझी सासू. जाय म्हणते कुठेही जाय म्हणते, नाही म्हणतच नाही. हा बापा, एक सासू तू आहे का कुठेही जाय म्हणते, आणि एक माझी सासू आहे बबिता ताई, अशी आहे का कायले चालल्या काहून चालल्या, जाऊच नको म्हणे. मला म्हणेन वैशाली ताईले म्हणे. मी म्हटलं अशा कसं नाही जाऊ देत म्हटलं, तुम्ही भांडू आली म्हटलं मी. बाई देवाली माहित आहे कोण भांडू शकते कोण नाही भांडू शकत, म्हणून भांडणारीला भांडणारी दिल्ली, पण नाही भांडणारीला नाही भांडणारी दिल्ली. बरोबर नाही काय ते? बरोबर आहे बाबा तुमचं, खरंच आहे. पण ताईची सासू ना खूप चांगली आहे, मस्त आहे. मना नाही मस्त आहे, देणं घेणं करायलाही चांगली आहे, सगळ्या गोष्टीला मस्त आहे. म्हणूनच तिला लय दिवस आमची आठवण नाही येत ना. सासू आहे ना तिथं पुरं करायला, मग काही तिला माहिती बापाची आठवण इथं. नाही बाबा असं की काही नाही, आठवण तुमची सगळीची येते मला. असं नाहीये का आठवण येत नाही, पोरीले मायबापाची आठवण येतच असते. सासर किती चांगलं असलं तरी मायबापाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण कसं आहे बाबा, घरचा एवढा मोठा ताट सोडून येणं जाणं पुरत नाही ना, होत नाही ना. हो बाई हो, आपल्या घरी सुखी रामा मस्त. करत जा, सासूचं सासरीचं सगळेच करा, त्याचं केल्यानं कमी नाही होत. सेवा केली पाहिजे सासू सासरीची. बाबा फक्त ते ताईला सांगा, मला नका सांगू. मला गरज नाहीये सासूची सेवा गिवा करायची, सासऱ्याची तर करतोच मी, पण सासूची नाही करत. सासू एक नंबरची बदमाश आहे बाबा माई. असं नाही म्हणा बटा मोहिनी, सासू येते, सासू हे आईच्या ठिकाणी असते, असं बोलत असते काय? बाबा मला आता एक गोष्ट सांगा, तुम्ही आता यायला माफ करता का नाही करत दोघाईले? कोण आले बाई?
ह्या मोहितले अन जुहिले. मी कोण होय बाई त्याला माफ करणारा? हा, मी कोणी असतो तर त्याने मला विचारपूस काही केलं नसतं काय सांग? पोराले काही ना काही तर वाटलं असतं का नाही बा आपला बाप आहे, बापाले दोन शब्द विचारले पाहिजे, सांगितले पाहिजे, असं वाटलं असतं ना की आपल्या बाई एवढं कष्ट केलं बापानं. हा, स्वतः काय म्हणते तर चटणी मिठासोबत ठोले लावले तरी आले तिथं शिकायला पाठवलं, एवढ्याचं एवढं केलं अन आज तो उकलून गेला बापाले, स्वतःच्या हाताने त्यानं लग्न केलं. मग सांग बरं बाई मनावर नाही का बाई? बाबा सांगत होतो मी, पण परिस्थितीच अशी झाली बिकट का नाही सांगू शकलो तुम्हाला. कायची परिस्थिती बिकट झाली? हा, काय आलं होतं यार संकट मोठं का तुला अर्जंट करणं होतं लग्न? सांग मले, लयच अर्जंट करणं होतं काय? बाबा आता गोष्ट कशी झाली सांगतो. हे जुहीर आहे हॉस्टेलवर, आता त्या हॉस्टेलच्या बाहेर जाय की नाही जेव्हा शिकायसाठी नोकरीवर, तर त्या नोकरीच्या ठिकाणी एक माणूसीच्या खूप मागं लागला होता. जबरदस्ती जबरदस्ती ऍसिड हल्ला करणार होता बाबा. तर हिनं मला सांगितलं अशी अशी गोष्ट आहे म्हणे. मग आमचं एकमेकावर प्रेम होतच पहिलेच, आम्ही करू म्हटलं पण सगळ्याच्या संमतीनं करू म्हटलं. पण मग तेवढ्यात असं झालं की नाही, तर मग मी म्हटलं हातचा व्हायच्या पहिले आपण लग्न करून घेऊ म्हटलं जुही, आणि इथून चाललं जाऊ म्हटलं. म्हणून बाबा आम्ही तडकाफडकी निर्णय घेतला या. हो बाबा ही गोष्ट खरी आहे. मी इतकी त्रासली होती त्या माणसाले, खूप त्रासली होती. त्याची कंप्लेंटही केली होती पण कोणी त्याच्यावर ऍक्शनच नाही घेतली. शेवटी मी म्हटलं आत्महत्या करायला चालली होती. मी म्हटलं आता जीवनच संपून टाकतो म्हटलं. तर मग आमचं एकमेकावर प्रेम होतं खूप दिवसचं, पण आम्ही काही एकमेकाला म्हटलं नव्हतं. मग मी डायरेक्ट म्हटलं याला मोहितला की म्हटलं मोहित मला तुझ्याशी लग्न करायचं, करतं का तू? नाही तर मी माझं जीवन संपवते. तर म्हणून आम्ही त्याच वेळेस गेलो आणि लग्न करून घेतलं बाबा. बरं बरं बेटा, काही हरकत नाही. ठीक आहे काही हरकत नाही. केलं ना तुम्ही, चांगलं झालं. मी करण्याबद्दल नाही म्हणत, माझी नाराजी तेच होती, पण आता मला हकीकत माहीत झाली तर आता काही मी नाराज आहे तो. ठीक आहे काही हरकत नाही. पण मला तुमचा परिवार खूप आवडला बाबा, खरंच. म्हणजे मला असं वाटलंच नाही की मला एवढा चांगला परिवार मिळणार म्हणून. हो बाई, आता या पोरी आपापल्या घरच्या आहे, त्या आता आज उद्या जाणारच आहे. मग आपणच राहिलो 3 जण, 4 जण बाबा, 4 आहे ना आपण. हो 4 जण राहिलो. मग आपण तू याई मी आणि तुम्ही दोघं. अरे मोहित मी काय म्हणतो, आता असं करू ना, आता गावाच्या समोर मग लग्न करून टाकू ना. दोघांचं करून टाकतो तुमचं लग्न. चालते ना बाबा? आम्ही तसंही रिसेप्शन देणार होतो, कारण कसं आहे तिथं काही लग्न कोर्टात असंच होते ना, असं काही धुमधडाक्यात होत नाही. आणि इथे तर कोणी नातेवाईक आहेच नाही, सगळे आपलेच आहे. तर म्हटलं आपण इकडचे इकडे करून टाकू म्हटलं. आता जास्त पाहुणे घेऊन काही बोलवू नाही, गावागावातले लोक आहे आपले, शेजारचे पाजारचे, ते तर दाखवा लागेल ना का सून आणली बा म्हणून. नाही तर असं होईल पोरगी पळून आणली गावभर बोंब नाही व्हायला पाहिजे. म्हणून म्हणतो लग्न करून टाका, म्हणजे मग बरं राहील सगळ्याच्या संमतीनं. हो बाबा चालते ना, काही फरक नाही पडत. सगळं सांगून देऊ आपण, मंडप गिंडप काय काय लागते आपल्याला, जेवणा खावणाचं, आणि बस करून टाकू. बापा बरीच मीटिंग भरली घरात. तर हा कायच्यासाठी होय? हे लग्नाची होय ना, लग्न म्हटलं हे ना, आता यायच्या मनानं केलं, आता आपण आपल्या मनानं लावून देऊ म्हटलं इकडे. मानले काय शेवटी आता तुम्हाला तेव्हाच म्हणून मानून जावं, काय फरक पडते? कोणतीही पोरगी आणो, करणंच आहे ना आज नाही उद्या पुराचं लग्न. मग आता एवढी चांगली सून भेटली, मानणार नाही तरी? बाबा चल ना, मला नेऊन सोडून द्या ना. बरोबर चल सोडून देतो. आई येतो म्हटलं. मग मी आता काय तुला म्हटलं थांबून जाय बाई 1-2 दिवस. आता हिचा 7व्या महिन्याचा कार्यक्रम करून टाकू आणि मग तूही मोकळी मी मोकळी. आता तुला करायला सोबती आहे आई, आता काही टेन्शन आहे नाही तुले. आण बाई बॅग आण बरं, चाल बरं नेऊन देतो तिथपर्यंत. आई पाहिजे येतो मग मी. तुही पोरगी कुठे आहे तुही? माझी पोरगी बसली आहे बाई बाहेर, जासाठी वाट पाहून राहिली ती. तिले मोठी तिच्या बापाची आठवण येऊन राहिली आता. बाबा नाही तर मी नेऊन देतो ना ताईले, गाडीवर सोडून देतो तिथपर्यंत. तुम्ही काय आता पैदल जात बसता तिथपर्यंत.